नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. मी स्वरांजली. तर आज आम्ही क्लासला सुट्टी आहे आणि क्लासला सुट्टी असल्यामुळं आठवड्याची सगळी कामं आज आम्ही पूर्ण करणार आहोत. तर आज घरातलं काय काय आवरलं, कशा प्रकारे स्वच्छता केली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आठवड्याची एकच सुट्टी असते, शनिवारी. या दिवशी घरातली सगळी कामं, आठवडाभराची उरलेली सगळी कामं या दिवशी पूर्ण करायची असतात. कारण ज्या वर्किंग वुमन आहेत, ज्या रोज घराबाहेर पडतात, त्यांना सुट्टीच्या दिवशी राहिलेली जी सगळी कामं आहेत ती त्या दिवशीच पूर्ण नियोजनानं करावी लागतात. आता तसा क्लास माझा टाकळी खातगाव आणि हिंगणगाव या दोन्ही गावामध्ये आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असा माझ्या दोन्ही क्लासचा टायमिंग असतो. त्यामुळं मला आठवडाभर कधीच घराची साफसफाई करायला किंवा घरातली किरकोळ कारकोळ कामं करायला वेळ भेटत नाही. मग अशा वेळेस जेव्हा कधी सुट्टी असेल त्यावेळेस मी घरातली जी साफसफाईची किंवा दळण दाण्याची जी काही कामं असतात मी ती सुट्टीच्या दिवशीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. एक जर सुट्टी जरी असली तरी, क्लासला सुट्टी असली तरी घरकामाला काही सुट्टी नसते. घरातली कामं, राहिलेली पेंडिंग कामं तर आपल्याला करावीच लागतात. कारण त्यामुळं काय होतं, घराची पण स्वच्छता राहते. आठवडाभर घराकडे बघायला पण आपल्याला वेळ मिळत नाही. मुलांना पण शनिवार असल्यामुळं सकाळची शाळा होती. सकाळची शाळा असल्यामुळं ते दुपारी 12 वाजेपर्यंत घरी आले आणि मग तिथून पुढं आम्ही साफसफाईला सुरुवात केली. ते पण मला ह्या कामामध्ये थोडी मदत करत होते. आता ही माझी लेक कामामध्ये मला मदत करत होती की कामात मधी करत होती हेच मला कळत नव्हतं. पण चला, तिच्या असण्यानं घरात एक वेगळंच नवचैतन्य भरलेलं असतं. तिचं बोलणं, रुसणं, फुगणं, त्याबरोबर तिचे सगळे हट्ट पुरवणं, यामुळं आपण पण तिच्याबरोबर एक बालपण पुन्हा जगत असतो हे मात्र मला तिच्या असण्यानं जाणवतं. मुलांचं घरात असणं हे नवचैतन्य सळसळणारं, एक जणू वेगळंच अनुभव देणारं असतं. आता तशी माझी लेक ही अतिशय चौकस बुद्धीची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या करामती करणारी. मागच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला ते सांगितलेलंच आहे. आता माझ्या लेकीचा स्वभाव हा तिच्या आजीसारखा आहे. आजी म्हणजे तिच्या वडिलांची आई. परंतु कोरोनामध्ये आमच्या सासूबाई एक्सपायर झाल्या. त्यानंतर आम्ही दोघी मायलेकी, तसं सासूबाई जोपर्यंत होत्या तोपर्यंत त्यांचा बराच आधार असायचा. वेळोवेळी प्रत्येक गोष्टी त्यांचं मार्गदर्शन पण मला लाभायचं. मुलांना पण सांभाळण्याचं काही टेन्शन असायचं नाही. परंतु त्या गेल्यानंतर सगळं एकटंच वाटायला लागलं. मुलांची जबाबदारी, घरकाम हे सगळं आता ताण माझ्यावरतीच येतो. पण प्रपंच, घर, संसार चालवायचा म्हणला तर एकाच्याच नोकरीवरती सगळ्या गोष्टी होत नाहीत. तसे स्वराचे बाबा ज्युनियर कॉलेजवरती प्राध्यापक आहेत. पण घरी बसून एकच काम करण्यापेक्षा मग मी माझा स्वतःचा जो क्लास आहे तो मी सांभाळते. घरकामाबरोबरच क्लास सांभाळणं अशी दुहेरी कसरत मला करावी लागते. पण घरातून बाहेर पडलं, समाजात मिसळलं की जरा फरक पडतो. काय होतं की आपले जे विचार आहेत ते बदलायला लागतात. घरी बसून तरी काय करणार, तर त्याचमुळं काय होतं, आपल्या कुटुंबाला पण 2 पैशाची मदत होती आणि आपल्याला पण नवनवीन स्किल शिकायला मिळतात. आता घरकामामध्ये आधी बेडरूमपासून सुरुवात केली. सगळ्या खिडक्या पुसून घेतल्या, त्यानंतर TV पण पुसून घेतला. आज दिवसभर पावसाचं वातावरण नव्हतं तर पाऊस पण पडत होता. सगळीकडं एकदम ढगाळ वातावरण झालं होतं आणि पावसामुळं काय झालं, सगळ्या घरात मुंग्या आणि मुंगळे निघले होते. ते पहिले मी आणि माझ्या लेकीनं झाडून बाहेर काढले. त्यानंतर बाहेरचे किचनमधले असणारे डबे पुसून घेतले, रॅक पुसून घेतला. त्यानंतर स्वराच्या बाबांनी बाजारातून फ्रेश असा हिरवा भाजीपाला आणला होता. टाकळी खातगावमध्ये दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. त्या दिवशीच आम्ही आठवड्याचा बाजार भरून घेत असतो. याच्यामध्ये गावाकडला बाजार फ्रेश आणि चांगला भेटतो. टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची असे 2-3 त्यांनी भाजीपाल्याचे प्रकार आणले. तर हिरवी भाजीपाल्याबरोबरच मी कडधान्य पण करत असते. म्हणजे 2-3 दिवस जरी हिरवा भाजीपाला केला तर त्यानंतर कडधान्याचा पण मी काय करत असते, कडधान्य पण भाज्या करत असते. त्यानंतर फ्रीज साफसफाईला घेतलं. आता वेळ होता तर म्हणलं चला फ्रीज पण साफ करून घेऊ. खूप दिवस झाले फ्रीज काय साफ केलेलं नव्हतं. आणि त्यात काय झालं, गावाकडं लाईटीचा थोडासा प्रॉब्लेमच असतो. जी लोक गावाकडून हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना ही गोष्ट नक्कीच लक्षात येईल.
पाऊस आणि लाईटीचा तसा खूपच जवळचा संबंध. पाऊस आला की लाईट जाणार हे ठरलेलं समीकरण. मग लाईट नव्हती आणि त्याच्यामुळं आणि फ्रीज पण खूप दिवसाचा स्वच्छ करायचा राहिलेला होता. त्यामुळे मग काय केलं, फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढलं, भांडे बाहेर काढली आणि स्वच्छ सगळी घासून धुवून घेतली. आणि त्यामुळं फ्रीजचं पण क्लिनिंग झालं. आणि फ्रीज बंद असला ना की काय होतं, फ्रीजला ना एक वेगळाच असा वस्तूंचा वास यायला लागतो. मग त्यामुळं फ्रीज स्वच्छ करून घेतलं. आता सकाळी आम्ही नाश्त्याला पोहे केलेले होते. मग आता दुपारच्या जेवणात काय करणार, तर बाजारातून आणलेला जो फ्रेश फ्लावर होता त्याचीच भाजी करायची ठरली. माझ्या मुलाला फ्लावरची भाजी खूप आवडते. त्यामुळं फ्लावर निसली आणि लाईट नाही, मग मिक्सर तर चालणार नव्हता. मग पटकन काय केलं, पाट्यावर घेतलं आणि दोन्ही हाताने खसा वाटून तयार केलं. आता हा पाटा माझ्या सासूबाईंच्या हातचा आहे बरं. त्यांची आठवण म्हणून तो एक माझ्याजवळ आहे. त्यानंतर भाजी शिजायला टाकून मी भाकरी करायला घेतल्या. आता सुट्टीच्या दिवशी शक्यतो मी भाकरीच करते, कारण एरवी रोजच सकाळी चपात्या घरामध्ये बनतात, भाकरी कधी बनतच नाहीत. एखाद्या वेळी संध्याकाळी भाकरी करण्याचा योग येतो किंवा खिचडी घातली तरी काम होऊन जातं. पण आज सुट्टी होती त्यामुळं काय केलं, भाजी केली गरम आणि भाकरी पण गरम करण्याचं ठरवलं. तसं मुलांना भाकरी तर काही आवडत नाही, पण चला आता घरची खूप पसारा आवरायचा होता आणि त्याच्यामुळं मला थोडा कंटाळा पण आला होता. मग भाजी आणि 2 ज्वारीच्या भाकरीच केल्या. स्वयंपाक झाल्यानंतर जी पडलेली भांडी होती ती सगळी मी घासून काढली. त्यानंतर किचन वाटा पण पुसून घेतला, शेगडी पुसून घेतली. डीप क्लिनिंगमध्ये आठवड्याचे एकदाच मला वेळ भेटतो, नाही तर एरवी काय होतं, फक्त बाहेरूनच हात मारून मी माझ्या कामाला निघून जात असते. कारण 9 वाजेपर्यंत मला माझी सगळी कामं आवरून निघावंच लागतं. आणि शनिवार असला की मग थोडंसं सावकाशपणानं सगळी कामं व्यवस्थित करता येतात. स्वयंपाक झाला, मग आम्ही नंतर जेवण केली, किचन वाटा आवरला. त्यानंतर बाजारातून आणलेल्या भाजीपाला जो होता तो मी निवडायला घेतला. कारण आठवड्याचा भाजीपाला एकदाच निवडून ठेवला की मग आठवडाभर आपल्याला भाजी करण्याचं काही टेन्शन राहत नाही. मग त्याच्यामध्ये आणलेला हा ताजा हिरवा पालक तो पण मग मी निवडून पाहिला. कधी काय होतं, भाजीपाल्यामध्ये ना पाणी मारून आतमध्ये तो भाजीपाला थोडा खराब असतो. मग तो थोडासा निसून ठेवला, त्यातले जे खराब भाग आहे तो काढून टाकला की बाकीची भाजी खराब होत नाही. त्यानंतर पालक निवडला. नंतर आणलेली ही जी थोडीशी मटकी होती ती पण मग मी सोडून ठेवली. गवारीच्या शेंगा आणलेल्या होत्या त्या पण मग मी काय केलं, निसून ठेवलं. तर अशा पद्धतीनं एक आठवड्याभराची कामं मी आवरली, घराची स्वच्छता पण केली. तुम्हाला आमचा हा छोटासा घरकामाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच छान व्हिडिओसाठी पुन्हा आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.